नमस्कार मंडळी, कोकणी कळा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आम्ही आहोत गावी. तर आज एक वेगळा बेत आम्ही केलाय, काहीतरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय की कोकणामध्ये एक वेगळी पद्धत आहे. एक आम्ही म्हणजे पोपटी करण्याचा प्लॅन केलाय. आज पोपटी काय असते हे मी तुम्हाला दाखवणार आहोत आज. आणि बरेचसे मंडळी सगळे मुंबईतून आलेत गावी, तर सगळे कामाला लागली आहेत, कारण पोपटी कशी सुंदर झाली पाहिजे आपली. तर त्याप्रमाणे सगळेजण लगबग चालू आहे आणि बऱ्याचशा व्हरायटीज या ठिकाणी आम्ही जमा केल्या आहेत. त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. व्हिडिओ आवडली तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर लगेच मी तुम्हाला घेऊन जातो की आमची सगळी मंडळी कशी तयारीला लागली आहे. तर इथे आहे हा काव्य, तिकडे सुजित बसलाय आणि हा आहे आमचा यश. हा गावीच असतो यश. तर भांबरुड याने मगासपासून जमा केले, सगळेजण तयारीला लागलेत. भांबरुडीचा पाळा या ठिकाणी तयार केलाय. त्याच्यानंतर इकडे पण बघाल तर इथे सुद्धा भांबरुडीचा पाला आहे आणि हा आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतो. गावाला बघायला गेला तर कारण आमच्याकडे सगळ्या शेतांमध्ये भांबरुड असते, त्यामुळे भांबरुडीचा पाला आम्हाला एकदम एवढा इझी मिळाला की आम्ही बऱ्याच डीक तयार केले. तेव्हा तिकडे पण मी तुम्हाला दाखवेन. त्या साईडला सुद्धा भांबरुडीचा पाला आहे. मला छाटणी करायला जाते, कारण आम्ही जेव्हा भांबरुडीचा पाला काढतो तो बुंदापासून उपटून आणतो डायरेक्ट भांबरुड, आणि नंतर आम्ही त्याला शॉर्ट करतो की बाबा चांगले पानं घ्याव्या, कारण इथे भांबरुडीची कमी नाहीये. त्यामुळे असे मोठेसे बंच आणलेत आणि त्यातून आता शॉर्ट करतो. तर हा आहे आमचा स्वरूप पण कामाला लागलाय. पावट्याच्या शेतात कशा शेंगा काढतोय. मुंबईतून आलाय, पण कसं पोपटी बनवायचं म्हटलं तर हौश असतात पोरं आमची. तो शोधतोय शेंगा सापडतायत काय त्याला काय दिसत नाही आहे, कारण भेटल्या वाटते. एक दोन दिसले, त्याला काढतोय काढायला सुरुवात केली आहे. तर ऐकत नाही आहे, शेंगा काढतोय. पावट्यामध्ये घुसलाय, दुसऱ्या लोकांच्या पावट्यात घुसलाय. हा पण बघू आता कसं काय करतोय तो. बऱ्याचशा शेंगा त्याने काढला नाहीत. व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हाय सुद्धा करेल बघा, हाय कर मित्रांना. अरे वा, शाबाश. चला तर हा होता सोरू. थोड्या वेळाने बघतो तर पण्या पण घुसला पावट्यात. पण्या पण काढायला लागलाय. हा पण्यानं नेहमी हसत असतो. पण्या पण काय ऐकत नाही. पण्या आता लागलाय शोधायला, शेंगा शोधतोय पावट्यात, कारण संध्याकाळी पोपटी बनवायची आहे. त्याचा हा सगळा खेळ चालू आहे. सगळ्यांनी कोण भांबरूड जमवतोय तर कोण पावट्या शेंगा जमवतोय. तर आता तो शोधतोय. सापडल्यात 2-3. स्वरूप पण त्याच्याबरोबर आहे. दोघंजण पावट्या शेंगा काढण्यात गुंतलेत. तर हा आहे आमचा मक्या. लगेच कामाला लागला. त्याला भांबरूड दिसली बांधाला, तर पहिली सुरुवात केली त्याने काढायला भांबरूड. कारण पोपटी बनवताना हे गावाला तुम्हाला इझी मिळतं. बघा कसं काढतोय भांबरूडीचा पाला म्हणतात याला. आणि तुम्ही बघितलं तर हा पावटा पण इथेच आहे, त्यामुळे आम्हाला हे इझी मिळणार आहेत पावट्याच्या शेंगासुद्धा. पण गावाला हा पावटा असतो. हे बघा, हे पावट्याच्या शेंगा दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे इझी मिळून जाणार आहेत, कारण इथं कोणी विचारत नाहीत काढले तरी. आमच्या इथे बिंदास तुम्ही काढू शकता. हा पूर्ण पावटा आहे. तो बांधावरून वतमून काढायला लागला. त्याला बोललो जरा सावकाश बाबा, आपल्याला पोपटी तर बनवायची आहे, पण जरा सावकाश कर. मनापासून पोपटी बनवायची आहे. तर तो कामाला लागलाय, भांबरूड काढतोय. तिकडं साई काढतोय भांबरूड, आणि साईला पावट्याच्या शेंगा काढतोय. सगळी पोरं पावट्यात शिरलेत. इकडं तुम्ही बघताय हा आहे पण्या पण असं भांबरूड काढायला निघालाय हळूहळू. सगळे प्लेयर्स लागलेत कामाला, कारण आता बनवायची आम्हाला पोपटी. त्या पोपटीसाठी सगळे कोणी भांबरूड जमवतोय, तर कोण पावट्यामध्ये गेलाय, कोणी शेंगा काढतोय. इकडे तुम्हाला दाखवतो साहिल आणि आमचा दिनकर. तर दोघे जण लागली आहेत मसाला मिक्स करतायत. चिकन असं मेल्ट करून घेतात की त्याची एक वेगळी टेस्ट त्याला लागली पाहिजे. दोघांना हे काम दिलं. आम्ही चिकन धुवून वगैरे घेतलंय, नंतर मेल्ट करून त्याला सुंदर असा लहर तयार करतायत. एक वेगळी मजा ही आमची. बघूया, तिकडे श्रेयांश पण बसलाय. तर श्रेयांश सुद्धा लागलाय कामाला. छोटी छोटी मदत सगळेजण करतायत. आणि इकडे अंडी आहेत.
इथे आम्ही अंडी आहेत, ही अंडी रेडी केली. त्याच्यानंतर हा ओवा आहे, हा एक मटका आहे. आणि आता समजते आम्हाला की एका मटक्यात भागणार नाहीये, तर आम्ही साईला पाठवलंय दुसरा मटका आणायला. साई थोड्या वेळात मटका घेऊन येईल, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण बायला गेलात तर बरीचशी मंडळी आहे तिकडे. आणि चिकन तर एका अंदाज काढल्यानंतर की एका मटक्यात हे मावणार नाहीये, त्यामुळे आम्ही साईला पाठवलंय खास मटका आणायला. सगळेजण कामाला लागलेत बघा कसे. आणि हा आमचा गोल्या आहे गावचा. त्याच्यानंतर हा आमचा पण्या सुद्धा आहे. आणि पण्याने ही सगळी मेहनत केली आहे. पण्याने पावट्याच्या शेंगा सुद्धा काढल्या, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आमचा स्वरूप सुद्धा मुंबईतून आलाय, तो पण पावट्या शेंगामध्ये शेतामध्ये गेला होता. आणि पावट्याच्या शेंगा आणि भांबरुटी ते इझी मिळून जाते, कारण बऱ्याचशा आमच्या बघितलं तर हे सगळे गावकरी आमच्या आजूबाजूला पावटा करतात. तर पावट्याच्या शेंगा सुद्धा आम्ही तयार आणल्या आहेत, त्या पण मी तुम्हाला दाखवतो. आणि विशेष सांगा तर माझा आज कॅमेरामॅन मयूर सुद्धा माझ्या बरोबर आहे. मयूरला पण थोड्या वेळात आम्ही व्हिडिओमध्ये घेऊ, तो आता शूट करतोय. आणि हा आमचा आहे मक्या. तर मक्याने बघा किती पावट्या शेंगा जमा केल्यात. मक्या चांगल्या केल्यात ना जमा, सगळ्या भरपूर व्यवस्थित काढल्यास ना, सगळ्या निवडल्यास का? तर ह्या हे केल्यात का, शॉर्ट आउट केल्यात ना, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही ना? चला ठीक आहे. तर हा आमचा मकरंद आहे. आणि मकरंद सगळ्या पावट्या शेंगा रेडी केल्यात. आता तो शॉर्ट आउट करणार आहे, त्याच्यातल्या किडलेल्या बाजूला काढायच्या आणि चांगल्या शेंगा तो आम्ही पोपटीसाठी युज करणार आहोत. तर तुम्हाला सांगितलं होतं साई दुसरा मटका आणायला गेला, तर साई बघा लगेच मटका घेऊन येतोय. साई बघा आता मटका घेऊन आलाय, कारण एक मटका आम्हाला कमी पडला. तर साई हा मटका घेऊन आलाय इथे. बस आला ना पाहिजे वरती. तसं नाही जाणार आहे, चिकनच जाईल मटक्यात डायरेक्ट. आम्हाला फ्री मिळाली, ते काही विकत नाही घेतले आम्ही, कारण आमच्याकडे बाजूला सगळे पावटे आहेत. पावट्या शेंगांचा लहर. त्याच्यानंतर मिक्स मीठ टाका. त्याच्यानंतर त्याच्यावरती एवढं टाकलं जास्त अंडी टाका. अंडी त्याच्यामध्ये आतमध्ये अंडी टाकतायत. साईल लावतोय अंडी करा. आणि लावता तर मी येतो पाठी नाही आपल्या जरा झावली असं लागतं एवढं दादा नाही तिला खाली गेला मस्त लावतो मी. तेव्हा मी असं केलं, तेव्हा चांगलं केलं. अरे एवढं मीठ नको अंडी टाक सर्व चल, त्याच्यात नको गोंडी काही खराब तो मीठ नको. तर इथं पूर्ण बांधायला लागतं मटक्या, पूर्ण पॅक करून घेतला आम्ही. दोन्ही पण मटके पूर्ण पॅक करून घेतले. आणि साईने पहिला मटका उचललाय आणि इकडे सुजितने घेतलाय. दोन्ही मटके आम्ही घेऊन चाललाय आता त्यांना भाजायला. चला सगळ्यांनी थोडी थोडी मदत करायची असते. तर मी सुद्धा मदत केली मुलांना, की मी लाकडं आणली आहेत. हे बघा एवढी लाकडं घेऊन आलोय खास या पोपटीसाठी. सर्वांनी थोडी थोडी मदत केल्यावर कसं सगळं व्यवस्थित होतं. तर लगेच आम्ही आता सगळं तयारी झाली आहे. मी लाकडं घेऊन आलोय. सगळ्या मुलांनी चिकनचा लहर वगैरे सगळं करून घेतलंय. मटके दोन्ही पण तयार आहेत. आणि लगेच आम्ही चाललोय पोपटी आता शिजवायला. तर चला. आपल्याला आणल्या होत्या थोडा खड्डा पाडून घेतले आणि दुसरा खड्डा पाडतोय. 2 खड्डे मारा लागतात, कारण कसं मटके हलायला नको म्हणून खड्डे मारा लागतात थोडे. खास काम करतात दोघं जण. मटका साईने केलाय उलटा आणि इकडं सुजितने सुद्धा उलटा केलाय मटका. दोन्ही मटके चांगले सजवलेत. आता त्याला वरती आम्ही लहर देणार. साईडने पुरून घेत आहेत, तर माती आहे सगळे. दोन्ही मटके चांगले सजून रेडी आहे. आणि आता त्याच्यावरती लहर देणार आम्ही लाकडांचा. चला छोटी छोटी लाकडं इकडे लावायला सुरुवात केली आहेत. चांगली लाकडं लावून घ्या. हा स्वरूप पण इकडून हे करतोय. तिथे गोल्या पण आहे आणि तिकडे श्रेयांश आहे. सगळे बघा कसे मस्त मजा करतायत, कारण पोपटी म्हणजे एक वेगळा विषय असतो. तर सगळ्यांनी लहर सजवायला सुरुवात केली.
चांगले. गावाला लाकडं सुद्धा एकदम इजी मिळतात. बरीचशी लाकडं आणलेत आम्ही, सगळी जमा केली आहेत. चला चला सगळेजण इथे लाकडे लावायला लागले. 2 मटके सजून झालेत. चला पटापट लावा. पातेरी वगैरे पण टाकून घ्या. मोठे मोठे लाकडे लावा. गवत मातीच ना चांगली लाकडं लाव असं म्हणतो मी. सगळं तयारी झाली, पण मेन म्हणजे माचीस आणायलाच विसरले. तर आता एकाला पाठवलंय माचीस आणायला तिकडे. सगळं झालं तर आग लावायचं काम मला दिलंय, कारण मी प्रत्येक वेळी आगच लावत असतो. तर बघा लगेच कांडी. शुभम बोलतोय की थोडासा पातेरा टाकूया, तर त्याच्या पण मनाला शांती. ते बघा त्याला घेऊन आलाय पातेरा डोक्यावरून. तर शुभमने पण पातेरा टाकलाय आणि लगेचच मी आता कांड लावायला तयार आहे बघा. आणि आमच्या पोपटी चांगली शिजू द्या. अशी पहिल्या कांडीतच प्रयत्न सक्सेस झालाय. तर 4ही बाजूने जाळायचा प्रयत्न करतो, लवकर जळेल. साईडला मागो. आणि इथे आता पोपटी शिजण्यासाठी आम्ही टाकले आतमध्ये. 2 मटके आतमध्ये आहेत. पावटा असं आता काढणारच आहेत ना. अरे काढणारच होता पण आता चांगला पेट घेतला आहे पोपटीने आमच्या. आतमध्ये 2 पण मटके लावलेत. तर लाकडं आम्हाला इझी मिळाली सगळी, त्यामुळे बघितलं तर पेट तर चांगला घेतलाय. आता बघूया कशी शिजते. आणि हा सगळा पब्लिक आहे, बाजूला उभे आहेत सगळी छोटी मुलं आहेत, तिकडे आहेत त्या साईडला. बघूया बघायला गेला तर लाकडं असं वाटतं थोडीशी कमी पडते, म्हणून इकडे अजून तयारी चालू आहे बघा. सुपारीची घेऊन आलंय जाळायला. चांगला पेट घेतलाय. हे वरती नको तुझ्या आतमध्ये जाऊ दे. वरती काय आतमध्ये टाक. आतमध्ये घुसून असं फोल्ड करून टाक आतमध्ये. असं नको. येस असं काय होतं झाला. चांगली लावला पोपटी तर आमची तयार झाली, पण थोडीशी गडबड झाली मित्रांनो. एक मटका आपला पूर्ण सेफ आहे, चांगला जळला आहे, परंतु एक मटका मात्र आमचा या ठिकाणी फुटला. कारण बघायला गेलात तर थोडासा पातळ मटका होता हा, त्याच्यामुळे हा थोडा फुटला आहे. पण टेस्ट केले तर खूप चांगलं झालं आहे. बघूया तुम्हाला लगेच दाखवतो. दुसरा मटका आम्ही ओपन करणार आहोत आता. लगेच घेऊन चाललो आहे. सगळी मंडळी तिकडे वाट बघते कधी होईल याचं. हा मटका पूर्ण सेफ आहे. ते एक मटका आमचा या ठिकाणी फुटला आहे. हा बघा. तर त्याचीसुद्धा टेस्ट कशी झाली नक्की सगळ्यांची आतुरता लागली आहे. बघूया. एक मटका फुटल्यामुळे थोडासा आमचं गोंधळ झाला आहे. चला तर फायनली आमचा पोपटीचा कार्यक्रम ऑलरेडी म्हणजे भाजून झाला आहे. आता इथे मटका तयार आहे, तो आम्ही या ठिकाणी लहर लावणार आहोत. पाहूया कसं झाला आहे. आणि एक मटका ऑलरेडी फुटला आहे, त्याचा पण थोडासा लहर वाचला आहे आमचा. तर हा मटका मी आता ओपन करतोय. या ओपन करायला कोण होता ओपन करणारा? एका बाजूला कसं गरम आहे. काहीतरी कपडा एक बाजूने असं होतं का? नंतर आपण ते बाजूला करू. इथं मध्ये होत असेल चालत. इकडे इकडेच परत तो पण आणि मस्तपैकी आता ऑलरेडी झालाय. तर थोडी प्रत्येकाला मी टेस्ट करायचो. सगळ्यांनी एक छोटा पीस उचला आणि टेस्ट करा. पहिलं कसं झालं बघूया. तर मित्रांनो फायनली आमची पोपटी खूप छान झाली आणि हा सगळा पब्लिक बसलाय. सर्व दाखवा. चला चिकन खाताना. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. पाहत राहा कोकणी कला युट्यूब चॅनल. थँक्यू.